खाली डोके वरती पाय। धुळ्यात मनपा आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत गौप्रेमींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धक्मोर्चा। गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी, गौतस्करी आणि कत्तलीला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी गोरक्षक विकास गोमसाळे यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते। प्रारंभी मनपा पोलीस प्रशासनाने गोमसाळेंकडे दुर्लक्ष केले, मात्र आज त्यांच्या समर्थनार्थ शहरातून हिंदुत्ववाद्यांचा भव्य मोर्चा निघाला। या सामूहिक दबावामुळे निगरगष्ट प्रशासन अखेर चुकले आहे। धुळे जिल्ह्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिल्याने विकास गोमसाळेंनी आपले उपोषण मागे घेतले आहे। शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून या विराट मोर्चाला सुरुवात झाली। येथून हा मोर्चा पाचकंदील, आग्रा रोड मार्गे गोपाल टी हाऊस, झाशीला राणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात विविध हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी, गौरक्षक, तृतीयपंथी तसेच गौप्रेमी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती। खाली वरती बीजेपीचे सरकार, तरी गौमातेवर अत्याचार, मनपा आयुक्तांचे करायचे काय, खाली डोके वरती पाय, अशा घोषणा देण्यात येत होत्या। शिवाय मनपा आयुक्त नितीन कापडणीस फुली यांच्या छायाचित्रावर मारलेला फोटोही या मोर्चादरम्यान झळकविण्यात येत होता। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। या आदेश देणाऱ्या धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, गोरक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आल्या आहेत। या मोर्चात गोरक्षक संजय शर्मा, विकास गोमसाळे, डॉक्टर योगेश पाटील, निलेश रुनवाल, योगीराज मराठे, उमेश चौधरी, प्रकाश माधवाणी, जयंत वानखेडकर, प्रदीप जाधव, प्रकाश पोहळ, राजेंद्र चांडे, रोहित विभंडिक, शुभम बागुल, मनोज घोडके, कुणाल तारगे, नितीन गोमसाळे, हर्षल परदेशी, योगेश देशमुख, सिद्धार्थ करनकाळ, शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाले, संदीप सूर्यवंशी, विष्णू जावडेकर, प्रितेश अग्रवाल, राजेंद्र खंडेलवाल, गोपाळ काकडे, प्रभाताई परदेशी, राजीव झा महाराज, प्रवीण परदेशी, राजनेवे बंटी साखला, शेखर मराठे आदी सहभागी झाले। विशेष म्हणजे मोर्चाच्या अग्रस्थानी तृतीयपंथी होते। गौतस्करी व गौहत्येविरोधात तृतीयपंथीयांनी संताप व्यक्त केला। या मोर्चात नीलू जोगी, अलका जोगी, स्वरा जोगी, शुभांगी जोगी, विशाखा जोगी, राधा जोगी, राशी जोगी, बबिता जोगी, आरू जोगी, साक्षी जोगी, जान्हवी जोगी आदी सहभागी झाले होते। गेल्या अनेक वर्षापासून गोतस्करी आणि गोहत्या या विषयामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि गोरक्षक धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये अविरतपणे आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहे। यावर्षी पहिल्यांदा असं झालं की राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे, त्यांनी बकरी ईद निमित्त गोवंशाची कत्तल होऊ नये यासाठी कडक निर्बंध लागू केले आणि एक विशेष GR पारित केला होता। त्या GRची धूळधाण करत, पायमल्ली करत धुळ्यातील मनपा प्रशासनाने गोहत्या झालेल्या ठिकाणून गोतस्करी आणि गोहत्येचे अवशेष विल्हेवाट लावण्याचं काम मनपा प्रशासनातील सर्व ताकद आणि यंत्रणा वापरून केलं। याचं चित्रीकरण विकास गोमसाळे या गोरक्षकाने केलं आणि त्यामुळे सर्व प्रशासनाची झोप उडून गेलेली आहे। यामुळे सर्व हिंदू समाज एकत्र झालेला आहे आणि संबंधित प्रशासन आणि त्याचे प्रमुख महापालिका आयुक्त यांच्यावर कठोर निलंबनाची कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आणि गोरक्षकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या आणि ईद निमित्त झालेली गोहत्या जिथून जिथून तुम्ही ते अवशेष गोळा केले तिथे कसून चौकशी करून गृह विभागाने, पोलीस विभागाने कसायांवर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची मागणी आहे।